नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 14 मेच्या भागामध्ये मित्रांनो अजूनसुद्धा सावित्रीमाईला सगळ्यांनी असे मधोमध बसवलेलं असतं आणि तिच्यावरती प्रश्नांचा भडीमार करतच असतात. ज्योतिरावांची आई विचारते, तुला बंदी असताना पण कशापायी शिकलीस तू? आणि रखमा म्हणते, हिच्या अशा वागण्यामुळे हिच्या पोटाला पोर नाही. आणि कशामुळे नाही तर हिनं बाईची मर्यादा सोडली. जे घडलं ते वाईट घडलं, हिला शिक्षा द्यायलाच पाहिजे. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, आत्ताच द्या. इतक्यातच आता पार्वती बाहेर येते आणि म्हणते, अहो जाऊबाईंनी पत्र वाचलं नसतं तर आपलं घर कसं वाचलं असतं, नाहीतर समध्यांची नामुष्की झाली असती बघा. तेव्हा राणूजी म्हणतात, तसं झालं असतं तरी बी चाललं असतं. दादाचा असा विश्वासघात. आणि तेव्हा दादासुद्धा म्हणतात, खरंच आप्पा, त्यांनी विश्वासघात केला. पुण्यात मला खाली बघायला लावलं. आणि सावित्रीबाईला म्हणतात, हे बघा धाकल्या सूनबाई, आजपासून म्या तुमच्यासाठी मेलो समजा, माझ्यामुळं यायचं नाही. आणि असं दादानी म्हटल्यानंतर मित्रांनो आता सावित्रीबाईला तर खूप मोठा धक्का बसतो. तर तेव्हा रखमा लगेचच म्हणते, तुमच्यासाठी मेली तर आमच्यासाठी बी मेलीच. आणि म्हणते, तू एक गोष्ट ध्यानात घे, आजपासून या घरात कोणती बी दखल द्यायची नाहीस. तर ज्योतिरावांची आई म्हणते, ही शास्त्र सोडून वागणारी बाई, मला हिच्या हातचं अन्न काय पाणी बी न काय. इतक्या दिवस हिच्या हातचं न कळत खात होतो ना, म्हणून माझ्या ज्योतीचा वरातीत अपमान झाला, मारहाण झाली त्याला. तर राणूजी म्हणतात, धावून जाल तेव्हा माहिती नव्हतं, पण आता समद माहिती असताना हिच्या संगत जर आता व्यवहार चालू ठेवला तर देव बी आपल्याला माफ करणार नाही. तर तेव्हा पार्वती म्हणते, अव घरातल्या माणसाला तुम्ही घरातच ऐकतायसा, तुम्हासनी पटतंय का वये? तात्यासाहेबासनी येऊ तरी द्या. तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, कुणाला हौस आहे का, पर हिची वागणी चांगली नको का? तर रखमा म्हणते, मागं एकदा माझ्या मामाच्या मुलीनं चुकून एकदा पोती हातात घेतली होती, तर दुसऱ्या महिन्यात मामा मेला आणि तिसऱ्या महिन्यात मामीला लकवा भरला, घरच बसलं समद. आणि तेव्हा आता जे म्हणतात, अरे राजारामा, तू यांच्या नादाला लागू नगस, अरे तुझं पोरावळं आहे, अरे गणपतीचं भलं बघ रे, गणपतीचं भलं बघ. तेव्हा दादासुद्धा म्हणतात, पटतंय समद, धर्मानं चाललं पाहिजे, धर्मच रक्षण करता हाय, त्याच्यात बाधा न पाप हाय. आणि आता आपल्या हे ध्यानात आलंय ना, तर मग आपण दुरुस्ती करू. तर तेव्हा रखमा म्हणते, कळलं नव, आणि तू आजपासून असून नसल्यासारखी आहेस. आणि तेव्हा तर मित्रांनो आता सावित्रीमाईच्या डोळ्यातून एकदमच पाणी येतं आणि फक्त पार्वतीच तिच्या बाजूने असते आणि बाकी सर्वजण आता तिच्या विरोधात गेलेले असतात. आणि त्यानंतर मित्रांनो आता रात्री पार्वती स्वयंपाक करत असते आणि तिचं लक्ष गेल्यानंतर ते म्हणते, अरे देवा, सरपण सरलं की. आणि तेव्हाच आता ती सरपण आणायला गेल्यानंतर सावित्रीमाई तिथे येते आणि भाकरी तशीच तव्यावर असलेली बघून ती म्हणते, अरे देवा, असं म्हणून ती भाकरी आता ती बाजूला काढते. आणि इतक्यातच मित्रांनो ज्योतिरावांची आई तिथे येते आणि म्हणते, अरे देवा, अगं काय केलंस हे? तेव्हा सावित्रीमाई म्हणते, भाकरी करपली असती सासूबाई. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, करपली असती ना तर करपू द्यायची होतीस, तुला कोणी सांगितलं होतं नसता शहाणपणा करायला. आणि इतक्यातच आता पार्वती सरपण घेऊन तिथे येते. तर तेव्हा ज्योतिरावांची आई तिच्यावरती ओरडू लागते, म्हणते, काय ग पारू, तुझं लक्ष कुठं आहे? आता या एका भाकरीपायी समध्या भाकऱ्या टाकाव्या लागतील, धान्य काय उतू चाललंय वे घरातलं. तर तेव्हा आता सावित्रीमाई म्हणते, ताईसाहेबांना नका बोलू, चूक माझी हाय, भाकरी करपली असती म्हणून तव्यावरनं काढली. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, वय तर मोठी लढाईच मारलीस ना व. आणि पार्वतीला म्हणते, पारो, तुझ्याकडनं होणार नसेल ना तर मला सांग, घरातली समधी कामं मी जाईन, पण हा असला डोळझाकपणा मला चालायचा नाही. आता उचल त्या भाकऱ्या, टाक नाहीतर घाल कुत्र्याला. तर तेव्हा पार्वती विचारते, सासूबाई, एवढ्या भाकऱ्या टाकायच्या वय? तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, टाक म्हणलंय ना व, टाकायच्या, उगच माझ्या डोक्याला ताप करू नगस. तसं बी ही पापाच्या वाटानं चालणारी बाई, ह्याच्या हातचं काय बी नग मला, आणि समद काही सहनच वैना झाले बघ मला, असं म्हणून ती तिथून निघूनच जाते. तर तेव्हा आता पार्वती सावित्रीला म्हणते, तुम्ही नका मनाला लावून घेऊ, असं सांगून त्या सगळ्या काही भाकऱ्या ज्या असते ते गोळा करते आणि टाकायसाठी घेऊन जाते. तर मित्रांनो त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी ज्योतिरावांची आई पार्वतीला सांगत असते, मी पाणी टाकून झाडून घेते, तू पटकन रांगोळी काढ, असं म्हणून ती बाहेर येत असते. आणि समोर बघते तर सावित्रीमाई चक्क रांगत बसलेली असते. तर तेव्हा ज्योतिरावांची आई तिच्यावरती ओरडू लागते, म्हणते, तुला सांगून सुद्धा कळत नाही वय, काय गरज होती रांगोळी काढायची? तर पार्वती म्हणते, अव सासूबाई, तशा बी जाऊबाईच रांगोळी काढतात व, त्यांच्या हातानं सोबाई बघा अंगणाला. तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, येत असल,
पण आता काय गरज होती, समत्या घरामध्ये विटाळ होतोय ना व. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, असं का बोलताय तुम्ही सासूबाई. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, जे खरं आहे ना तेच बोलते. इतक्यातच आता रखमा तिथे येते आणि म्हणते, अगं हिला असं सांगून कळायचं नाही का हिच्या घरात ना हिची ना रांगोळीची घरात काय किंमत आहे ते. आणि म्हणते, थांब म्याच धावते. आणि सावित्रीमाईला म्हणते, वय मागं. आणि तेव्हा सावित्रीमाई मागं झाल्यानंतर चक्क स्वतःच्या पायाने ती रांगोळी पुसू लागते. तर सावित्रीमाई म्हणत असते, अहो हे काय करताय, अहो सासूबाई तुम्ही हे काय करताय, अहो रांगोळीवरती कशापायी राग काढताय, तिच्यावर कशापायी नाचताय, तिनं काय बिघडवलं तुमचं. तर तेव्हा रखमा म्हणते, तू काय बी करायचं नाहीस, कळलं का तुला. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, आणि आता तुम्ही रांगोळी झाडलीत त्याचा इटाळ तुम्हाला होईल की. तर तेव्हा रखमा म्हणते, त्याची तजवीज मी केली या, चांगलं 2 तांबे गोमूत्र आणले, ते शेपडलं की गेला इटाळ, समजलं. तर तेव्हा सावित्रीमाई हातच जोडते आणि म्हणते, पाया पडते तुमच्या, माझ्या घरातल्यांची दिशाभूल करू नका. म्हणजे मी शिकले म्हणून अपवित्र आणि तुम्ही गोमूत्र शिंपडून घेतलं म्हणजे पवित्र, असं कसं होईल. तर तेव्हा पार्वती म्हणते, अहो काकूबाई तुम्ही मी गंगाधर पंतांच्या पावलावरती पाऊल टाकायला लागल्यात बघा. तर तेव्हा रखमा म्हणते, मग त्यात काय वाईट आहे, धर्मानंच राहायला पाहिजेल, यातच समद्यांचं भलं आहे, कळलं का. आणि त्यानंतर ज्योतिरावांची आई पार्वतीला सांगते, रांगोळी काढ. तर तेव्हा पार्वती जी असं म्हणते. आणि इकडे तर मित्रांनो आता सर्व बायका जमलेल्या असतात आणि वरून सज्जामधून आता गंगाधर शास्त्री म्हणत असतात, मी सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना. तर तेव्हा गोपिका म्हणते, आपण काही चिंता करू नका, सगळं काही लक्षात आहे. आणि सगळ्यांना विचारते, आहे ना. तर तेव्हा सर्व बायका हो हो असं म्हणू लागतात. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, तुम्हा बायकांना शास्त्राबद्दलचा असलेला आदर पाहून माझं मन भरून आलेलं आहे. आता सावित्रीला माफी द्यायची नाही, चांगलीच अद्दल घडवायची. तर तेव्हा गोपिका म्हणते, आता बघाच आम्ही काय करतो ते. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, तिला फक्त मारहाण करून थांबू नका, बोडकी करा, घास बसला पाहिजे, कोणीही उठेल सुटेल मनमानी करेल, चालणार नाही. तर तेव्हा एक बाई म्हणते, काही चाडच राहिलेला नाही त्या सावित्रीला, तिला तर ना बोडकीच केली पाहिजे. तर दुसरी बाई म्हणते, आजच जातो तिच्या घरी. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, आणि तुमच्याबरोबर हेरंब असेल आणि असेल एक न्हावी. तर तेव्हा एक बाई विचारते, न्हावी कशाला. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, सावित्रीला बोडके करायला. तेव्हा गोपिका म्हणते, अहो तिला बोडकीच करायचं आहे ना, मग न्हावी कशाला, आम्ही तिच्या झिंजा उपटू की. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, मला खात्री आहे तुम्ही ते करणार. आणि म्हणतात, सावित्री धर्मशास्त्र मोडलेस काय, आता मनुस्मृतीमध्ये लिहिण्याप्रमाणे तुला शिक्षा होणार आणि यात तडजोड नाही. आणि एवढेच काय, तर तुला अग्निकास भक्षण करावे लागेल. तर तेव्हा एक बाई विचारते, म्हणजे काय. तर गंगाधर शास्त्री सांगतात, चितेवर चढावे लागेल. धर्म हा असा आहे, त्याला मायेने जवळ घ्या तर तो तुमच्यावरती पाठफणाची सावली धरेल, आणि जर डिवचले तर तोच फिसकारत दंश करेल, आणि असा दंश की त्याला उतारा नाही. आणि म्हणतात, सावित्री तुझ्या या कृतेने बघ चांगले घर कसे भेकेला लागते, असं म्हणून ते मोठमोठ्याने हसत असतात. आणि इकडे मित्रांनो आता घरामध्ये दादा एकटेच बसलेले असतात विचार करत, आणि त्यांना तो क्षण आठवत असतो ज्यावेळेस गंगाधर शास्त्री म्हणालेले असतात, धर्मपीठाच्या आज्ञेने आणि संमतीने हे मेलेल्या जनावराचे हाडूक तुझ्या दाराला बांधतो आहे. आणि त्यानंतर सावित्रीमाईने पुढे येऊन ते पत्र वाचलेलं असतं, तो क्षणसुद्धा आठवतो. आणि तेव्हाच तिथून समोरून सावित्रीमाई चाललेली असते आणि दादांना अचानकच ठसका लागतो. आणि तेव्हा सावित्रीमाई लगेचच म्हणते, थांबा दादा पाणी आणते, असं सांगून ती पाणी आणण्यासाठी आतमध्ये जाते खरी. आणि जेव्हा तिच्या लक्षात येतं तर तेव्हा ती तांब्या घेता घेता थांबते. आणि तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस ज्योतिरावांची आई तिच्यावरती ओरडत असते, करपली असते तर करपू द्यायची होतीस, तुला कोणी सांगितलं होतं नसता शहाणपणा करायला. आणि त्यानंतर ओरडलेली असते, तुला सांगून सुद्धा कळत नाही वय, काय गरज होती रांगोळी काढायची. आणि तेव्हा इकडे तर दादा जोरजोराने खोकत असतात, त्यांना खूप जोराचा ठसका लागलेला असतो. आणि आता सावित्रीमाई तो सगळा काही विचार बाजूला ठेवते आणि तांब्यामध्ये पाणी घेते आणि लगेचच धावत दादांच्या जवळ जाते आणि दादाला म्हणते, दादा पाणी घ्या दादा, पाणी घ्या दादा. आणि तेव्हा दादा पाणी घेत असतात इतक्यातच तो तांब्या खाली पडतो आणि सांडतो. आणि तेव्हाच आता ज्योतिरावांची आई आणि पार्वती तिथे येतात
आणि दादांना ठसका लागलेला बघून ज्योतिरावांची आई म्हणते, अगो भया ठसका लागलाय. असं म्हणून ती त्यांच्याजवळ जाते आणि पार्वतीला पाणी आणायला सांगते. आणि तेव्हा पार्वती पाणी आणायला जात असताना ज्योतिरावांची आई तिला थांबवते आणि सावित्रीमाईला विचारते, सावित्री इथल्या हंड्यातलं पाणी घेतलं होतंस? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, जी पहिल्या हंड्यातलं. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, पारो दुसऱ्या हंड्यातलं घे. आणि असं तिने म्हटल्यानंतर सावित्रीमाईला तर धक्काच बसतो आणि दादा तर अजून जोरजोराने खोकतच असतात. तर ज्योतिरावांची आई त्यांना सोडत असते, सावकाश सावकाश, जरा दम धरा, सावकाश. आणि तेव्हाच आता पार्वती पाणी घेऊन येते आणि दादा आता ते पाणी घेतात आणि पाणी पितात आणि त्यांचा ठसका थोडासा थांबतो. आणि त्यानंतर मित्रांनो आता सावित्रीमाई आता खोलीमध्ये जाते आणि तिला खूप त्रास होत असतो. आणि त्यानंतर ती ज्योतिरावांचं जे उपकरण असतं ते हातामध्ये घेते आणि म्हणते, मालक मालक कुठे आहात तुम्ही? असं म्हणून ती जोरजोराने रडू लागते आणि म्हणते, लवकर या मालक, मला आता नाही सहन होत. एकटी पडले मालक मी इथं. माझी काही बी चूक नसताना मला समज सहन करायला लागते. या समध्यानी वाळीत टाकले मला. ना कोणी माझ्याशी बोलतं, ना कोणी माझ्याकडे बघतं. असून नसल्यासारखं झालंय समज. आणि म्हणते, कशापायी शिकवलं तुम्ही? कशापायी अक्षर ओळख करून दिली? एक पत्र वाचलं तर एवढं समज घडतंय. आता तुम्ही म्हणाल लढ, पण कशी लढू तुमच्याशिवाय त्राणच नाही माझ्या अंगात. समदे एक झालेत आणि मला एकटं पाडलंय. मालक मला नाही करमत तुमच्याशिवाय. मला बाळ नाही म्हणून बोलतात, पोटाला पोर नाही म्हणून तुमचं घरात लक्ष नाही असं बोलतात. मला नाही सहन होत आता हे. तुमच्याशिवाय आता या घरात नाही राहावत मालक. वाटतं की कुठंतरी लांब निघून जावं, लांब कुठंतरी जावं. असं म्हणून ती जोरजोराने रडत असते. आणि इतक्यातच मित्रांनो आता बाहेर राजाराम येतात आणि ते खूप खुश असतात. त्यांनी सोबत गणपतीला आणलेलं असतं आणि गणपती मित्रांनो आता खूप मोठा झालेला असतो. आणि राजाराम म्हणतात, पार्वती आई बघा तरी कोण आले? तर तेव्हा आता पार्वती बाहेर येते. तर तेव्हा राजाराम म्हणतात, बघ लेक आलाय तुझा. तर तेव्हा पार्वती खूपच खुश होते आणि त्याच्याजवळ जात म्हणते, बाई माझा गणू. आणि म्हणते, का आईची आठवण आली का नाही तुला मामाच्या घरी? तर तेव्हा गणू म्हणतो, हो आली. तर तेव्हा पार्वती म्हणते, जा आजी आजोबांना भेट. तर तेव्हा गणपती जातो पुढे आणि दादांचा आशीर्वाद घेतो. आणि तेव्हा दादा त्याला आशीर्वाद देतात आणि खूप खुश झालेले असतात आणि त्याला आपल्या जवळ घेतात आणि म्हणतात, गणोबा मामानं सोडलं नाही वय? आणि विचारतात, दूध दही भरपूर खाल्लं का? तर तेव्हा गणोबा तर हो हो असं म्हणत असतो. तर तेव्हा दादा म्हणतात, वा वा छान छान. आणि त्यानंतर ज्योतिरावांच्या आईचा सुद्धा आशीर्वाद घेतो. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अरे असू दे. आणि म्हणते, लई आठवण येत होती तुझी, बरं झालं आलास. असं म्हणून ती सुद्धा खूप खुश झालेली असते. तर तेव्हा राजाराम सांगतात, दादा तुमचा नातू आता पवाई शिकलाय. तर तेव्हा दादा म्हणतात, वा 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 वा, सूर मारा येतं का? तर तेव्हा गणोबा बोलू लागतो, हो आजोबा, असा सूर मारतो आणि गुटखा मारला की डुबुक, पाणी तर विहिरीच्या बाहेर. असं म्हटल्यानंतर आता सगळेजणच हसू लागतात. तर गणोबा पुढं सांगतो, सूर पारंब्या तर असा खेळतो की शेंड्यात चढतो झाडाच्या. तर तेव्हा ज्योतिरावांची आई तर म्हणते, आता रे देवा. तर तेव्हा गणोबा म्हणतो, तू भिवू नको, पडत नाही मी. आणि तेव्हाच मित्रांनो इकडे आतमध्ये सुद्धा सावित्रीमाईला आता गणोबाचा आवाज ऐकू येऊ लागतो आणि ती आपले डोळे पुसते. तर इकडे आता पार्वती म्हणत असते, अरे पण झाडावरती कशाला चढायचं गण्या? तर तेव्हा गणोबा म्हणतो, मग चिंचा. असं म्हटल्यानंतर सगळेजण आता परत हसू लागतात. आणि तेव्हाच आता सावित्रीमाई बाहेर येते आणि गणोबाला समोर बघितल्यानंतर ती खूप खुश झालेली असते. त्याच्याकडे बघून ती हसत असते आणि म्हणते, गणा. असं म्हटल्यानंतर गणोबा लगेचच तिच्या दिशेने धावत जातो. आणि तेव्हा आता सर्वजण ओरडू लागतात, अरे अरे थांब. तरीसुद्धा गणपती काही ऐकत नाही आणि तो जाऊन लगेचच सावित्रीमाईला मिठीच मारतो. तर तेव्हा सावित्रीमाई तर खूपच खुश झालेली असते आणि त्याला म्हणते, केवढा मोठा झालास? आणि तेव्हा तर आता रकमुरडतच येते आणि म्हणते, सोड ग त्याला, लगेच माया ओतू जाऊ देऊ नकोस. तर तेव्हा ज्योतिरावांची आईसुद्धा म्हणते, लई दिवसानं आलंय पोर, उगाच भलतं सलतं घडायला न ग. आणि म्हणते, आणि गणा तू तिच्याकडे जायचं नाही बरं का? तेव्हा गणोबा विचारता जायचं नाही. तर तेव्हा रखमा म्हणते, अरे ती आता चेटकीन झाली हा. तर तेव्हा गणोबा म्हणतो, चेटकीन तर तूच, माझी काकू किती चांगली हाय, ती माझी लाड करते. असं म्हणून तो परत सावित्रीमाईच्या जवळ जातो. तर तेव्हा रखमा त्याच्यावरती जोराने ओरडते, म्हणते, परत तेच, तुला सांगितलेलं कळत नाही गणा? असं म्हणून त्याच्या हाताला धरते आणि मागे खेचू लागते.
आणि खेचत खेचत आपल्या घराकडेच घेऊन जाते. आणि तेव्हा सावित्रीमाई तिच्या मागे मागे धावत असते आणि म्हणत असते, सासूबाई गणाला माझ्यापासून तोडू नका, सासूबाई तोडू नका माझ्यापासून गणाला. आणि असं ती म्हणत असते. तर तेव्हा रखमा तर तिचं काही एक ऐकत नाही आणि गणाला आतमध्ये घेऊन जाते आणि दरवाजा बंद करून घेते. तर तेव्हा सावित्रीमाई ओरडत असते, सासूबाई दार उघडा. तर तेव्हा आतून रखमा ओरडते, खबरदार माझ्या दाराची पायरी चढलीस तर. लिहाय वाचाय शिकलीस नव तरी बी अक्कल नाही आली तुला. आता तुझा नवरा येऊ पतर गप्प राहा, नाहीतर घर सोडून जा. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणत असे, असं करू नका सासूबाई, असं करू नका, असं म्हणून गणा गणा अशी हाक मारत असते. आणि त्यानंतर रडत रडत तिथंच पायरीवरती बसते आणि परत म्हणते, दार उघडा सासूबाई, दार उघडा. आणि परत जोराने रडू लागते. आणि त्यानंतर थोडं स्वतःला सावरते आणि उठून रागारागात सगळ्यांच्या समोर जाते आणि म्हणते, माझा एवढा काय दोष आहे, तुमच्याशी असं काय वाईट वागले मी की तुम्ही माझ्याशी असे वागताय समदे. आणि म्हणते, बोला दादा बोला. आणि विचारते, सांगा की सासूबाई. आणि तेव्हा मित्रांनो आता दुसरीकडे 2 गावकरी बसलेले असतात आणि एकटा न्हावी आता त्याला विचारत असतो, काय रे बांधलं का हाडूक. तर तेव्हा तो गावकरी सांगतो, मला बी माहीत नाही, मी चाकणला गेलो होतो. तर तेव्हा तो न्हावी म्हणतो, बांधला असेल गंगाधर पंतांना कोण अडवणार, त्या ज्योत्याला बी कळत नाही, कशाला वैर करायचं. तर इतक्यातच आता विनायक तिथे येतो आणि त्या न्हाव्याला म्हणतो, अरे हऱ्या चल वाटी वस्त्रा घे, चल लवकर, एकीला बोडकी करायची आहे. तर तेव्हा तो हरी उठून उभा राहतो आणि म्हणतो, काय झालं, कोणी गचकलं का कोणी रंडकी झालं. तर तेव्हा विनायक हसूच लागतो आणि म्हणतो, माळ्याची सावित्री. तर तेव्हा हरी म्हणतो, अरे र लई वाईट झालं, त्या तसा चांगला होता ज्योती, पण त्यांच्यात कुठं बैला बोडकं करतात. तर तेव्हा हेरंब म्हणतो, अरे तू जास्त चौकशा नको करू, पंतांनी बोलवलंय, चल लवकर. तर तेव्हा हरी म्हणतो, पंतांनी बोलवलंय, हो हो निघालोच की. आणि लगेचच आपलं सामान बांधतो आणि त्यांच्या मागे निघू लागतो. तर इकडे मित्रांनो आता ज्योतिरावांची आई राजारामांना म्हणते, राजारामा गणाला समजाव जरा. तर तेव्हा राजाराम म्हणतात, काय समजवायचं आईनी आणि कसं समजवायचं. तर पार्वती म्हणते, त्यात त्याला लहानपणापासून जाऊबाईंचा लई लळा आहे, तो नाही ऐकायचा. तर तेव्हा ज्योतिरामाची आई म्हणते, नसल ऐकत ना तर 2 तडाखं द्या. तर तेव्हा पार्वती म्हणते, अव सासूबाई असं कसं म्हणता, तडाखा दिलं तर जास्तच करल अजून. तर तेव्हा राजाराम म्हणतात, हे बघ मला काय वाटते त्यापरस आपण सावित्रीलाच सांगू की गणपतीपासून जरा लांब राहा म्हणून. तर तेव्हा ज्योतिरामाची आई म्हणते, त्यापेक्षा असं करू राजारामा, सावित्रीला माहेरी पाठवून देऊ, ते जास्त बरं राहील नाही का. तर तेव्हा पार्वती म्हणते, माहेरी आणि तात्यासाहेब नसताना, आणि तात्यासाहेब आल्यानंतर काय सांगायचं मग. तर तेव्हा ज्योतिरामाची आई म्हणते, जे घडले ना तेच सांगायचं. तर पार्वती म्हणते, सासूबाई माहेरी पाठवायचं तात्यासाहेब नसताना बरं दिसत नाही वो. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, पण सावित्री इथं राहिली ना तर पंतांच्या डोळ्यावरती येईल. आणि असं ती बोलत असताना आता सावित्रीमाई आडोशाला उभा राहून ते सगळं काही ऐकते. तर तेव्हा ज्योतिरावांची आई पुढं म्हणते, आणि ते काहीतरी करणारच, त्यापेक्षा आपल्याला त्यांना सांगता येईल की तुम्ही काय करायच्या आधी आम्हीच तिला घराबाहेर काढलं म्हणून. तर तेव्हा पार्वती म्हणते, पण त्यांच्या धाकासाठी जाऊबाईला माहेरी पाठवणं मला काय पटत नाही. तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, तू एवढी शानी केव्हापासनं झालीस ग, आणि कशापायी त्या सावित्रीला पाठीशी घालतेस. आणि त्यानंतर राजारामांना म्हणते, राजारामा तयारी कर आणि लवकरात लवकर त्या सावित्रीला तिच्या माहेरी सोडून ये. आणि असं तिने सांगितल्यानंतर इकडे सावित्रीमाईला तर खूप मोठा धक्का बसतो. आणि तेव्हा आता तिला तिच्या आईचे शब्द आठवू लागतात, जी बाई शिकते ना तर तिचा नवरा लवकर मरतो, नरकात जातो. आणि त्यानंतर पाटीलसुद्धा तिच्यावरती ओरडलेले असतात, त्यांनी लाख शिकवलं पर तुला डोसकं हाय का नाही, नाही शिकणार म्हणून सांगता येत नाही का तुला. धर्मशास्त्राच्या विरोधात जाऊन जे करतात त्याला पाप म्हणतात सावी. आता इकडं राजाराम म्हणतात, तिच्या माहेरच्यांना जर कळलं की सावित्री शिकली आहे तर त्या लोकांना बी त्रास होणारच की. तर तेव्हा ज्योतिरामांची आई म्हणते, त्यांचं ते बघत्याल, लेक काय करते आईबापाला बी कळू द्या की. तर तेव्हा पार्वती विचारते, दादासनी सांगितलंय का तुम्ही हे. तर तेव्हा ज्योतिरामाची आई म्हणते, वय त्यांचा बी होकारच आहे. आणि असं तिने म्हटल्यानंतर तर आता सावित्रीमाईला अजून मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, आजच्या भागात एवढंच, आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता गोपिका जी असते ती सगळ्या बायकांना घेऊन इथे घरी आलेली असते आणि ती ओरडत असते, कुठाय ती तुझी ड्युटी शिकलेली सून, बोलाव तिला बाहेर, शास्त्राचे नियम मोडलेत तिने, आणि तिची आता गावातनं धिंडसुद्धा काढली जाईल.
आणि तिला बोडकंसुद्धा करू. तर इतक्यातच रखमा बाहेर येते आणि म्हणते सावित्री नाही घरात, पळून गेली वाटतं. आणि तेव्हा आता गोपिका म्हणते धरा या पार्वतीला, तिलाच बोडकं करू आधी. असं म्हणून 2 बायका आता पार्वतीला घेऊन बाहेर येतात. आणि तेव्हा तो न्हावी आता वस्तारा घेऊन पुढे येत असतो आणि तो पार्वतीच्या डोक्याला वस्तारा लावणारच असतो. इतक्यातच मित्रांनो आता ज्योतिराव तिथं येतात आणि त्याचा हात पकडतात आणि त्याला बाजूला खेचतात. आणि त्यानंतर मित्रांनो ज्योतिराव आता सावित्री माईला हाक मारू लागतात आणि म्हणतात सावित्री सावित्री बाहेर ये. तर तेव्हा गोपिका म्हणते ती कसली येते आता बाहेर, ती गेली आता पळून आम्हाला बघून. आणि त्यानंतर म्हणते चला आता, असं म्हणून आता त्या सगळ्या बायका आता तिथून निघून जातात. आणि तेव्हा ज्योतिरावांना तर मित्रांनो आता धक्का बसलेला असतो. तर मित्रांनो आजच्या पुरते एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.